तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाची सोहळी। उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी, तुम्हा सर्व आभार। वृद्ध मायबापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किम निमित्तानं आहे, तुम्हा सर्व मायबापांना विदित आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीनाथाच्या कृपेनं, ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेनं, संत महंतांच्या आशीर्वादानं, सर्व सज्जन भाविक लोकांच्या सहकार्यानं या पवित्र पावन शिरसगाव मंडप या गावामध्ये, या गावाचे प्रथम नागरिक, हे गोड व्यक्तिमत्व आमचे सरपंच साहेब यांनी त्यांच्या आजोबाच्या वर्ष श्राद्धाच्या पुण्यतिथीच्या पर्वावर हा दिव्य सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे। आदरणीय शिरीष बाबा यांच्या मुखातून भगवंताची गोड अशी कथा या ठिकाणी 7 दिवस पार पडली आणि श्राद्धाचं म्हणाव की काल्याचं म्हणाव, हे सेवा माझ्याकडे आली। ज्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा चालू आहे, आदरणीय पूजनीय महाराज श्री शंकर बाबा मसलेकर आमच्या समोर बसलेले आहेत। त्यांचा संकल्प आहे 108 कथा त्यांच्याकडून झाल्या पाहिजे। सत्यसंकल्पाचा दाता नारायण। 108 नाही महाराज, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्याकडून भगवंत भक्ती करत घेत राहते, कारण ते गोसेवक आहे। भगवान त्यांच्या अखंड, जो गायीची सेवा करते, धर्मो रक्षती रक्षिता, जो धर्माचं रक्षण करते, धर्म त्याचं रक्षण करत असते। तुमचा संकल्प खूप चांगला आहे। एका म्हणजे सहज तुमची स्तुती केल्यावर दुसऱ्याची निंदा होऊ नये म्हणून मी थांबतो, पण तुम्हाला आमचं वंदन आहे। असं चांगला संकल्प तरुण मंडळी एका ठिकाणी गोळा होते आणि गायीची सेवा तुम्ही करता, गावागावामध्ये कथा करून राहिले। जे करणारे आहेत एवढा मोठा खर्च तेही नशीबवान आहे। धन्य त्याची माय, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामी। आमचे संत म्हणतात, सरपंच साहेबांनी एवढा सोहळा केला, त्यांना धन्यता नाही, त्यांच्या अंगात ज्याचं रक्त आहे त्यांना धन्यता। तुम्हाला समजलं का माझं बोलणं? धन्य त्याची माय, पहिले माय म्हटलं, धन्य त्याचा बाप, अंगी अनुताप हरिनामी। ज्याला परमार्थाची आवड आहे, परमार्थ करू असं वाटते, त्याचे मायबाप धन्य आहे। सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर और वकील। सज्जनाचा पैसा परमार्थाला लागतो, दुर्जनाचा पैसा कोर्टात दवाखान्याला जातो। नाथांच्या भाषेत सांगतो, श्रीमंत सोनी दान न करी, गरीब सोनी भजन न करी, तया गळा पाशान बांधोनी समुद्रा जाण बुडवावे। काय साधूची भाषा आहे, सरळ बोलणं आहे। तुम्हाला समजून राहिलं ना? 4G लोक आहेत तसे हुशार आहेत। हा, श्रीमंत आहे पण दान करूच वाटत नाही, गरीब आहे पण कीर्तनात कथेत येऊच वाटत नाही। नाथ बाबा आपल्या जवळचे साधू आहेत, ते म्हणतात त्याच्या गळ्यामध्ये भला मोठा पाषाण बांधा आणि त्याले समुद्रात नेऊन डुबू डुबू मारा। असली सामर्थ्य वैभव स्वयं करावा मोत्सव, ना तरी मोत्सव सर्व मिळून करावा। सामर्थ्य होतं एकट्यामध्ये, एकटा उभा राहिला माणूस। या गावचे सरपंच एकटा उभा राहिला। भगवान श्रीकृष्णानं गोवर्धन उचलला करंगाडीवर, गोपाळांनी काठ्या लावल्या, तसे तुम्ही सर्व या मंडपामध्ये आले म्हणून हा सोहळा चांगला झाला। त्यांनी लय खर्च केला आणि तुम्ही आलेच नाही, कसं होईल? सर्वांच्या सहकार्यानं हा दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडत आहे।
कळसाची सेवा माझ्याकडे आली. सेवेसाठी जे गुणीजन मंडळी आहे, ज्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे, परमसखे, परम आदरणीय, उत्कृष्ट कीर्तनकार, गायनाचार्य आमचे भगवान बाबा गाडेकर, गोड व्यक्तिमत्व, या भागाचं एक वैभव आहे. आदरणीय आमचे गायनाचार्य भरत बाबा आहेत. महाराज बाबांचं नाव विसरलो. गोरक्षनाथ बाबा आमचे गुरुबंधू. प्रमोद बाबा आहेत. मृदंग सम्राट आमचे गणेश महाराज, गणेश महाराज डोरले आहेत. सर्व वैष्णववीर या ठिकाणी आहेत. बाबांच्या जे साथीला असतात, कथेला साथीत असतात, आमचे अभि महाराज, सर्व महाराज मंडळी आहे. आज अशी काल्याची सेवा आहे. पुण्यतिथी आहे यांच्या आजोबांची, आदरणीय रामरावजी सहानी यांची पुण्यतिथी आहे. एखादा म्हणेल महाराज पुण्यतिथी केली पाहिजे काय? यावरही नाथराय बोलले, तेवढं सांगून देतो, नंतर अभंगाकडे जातो. मनुष्याशी पर्वकाळ, ऐका, मात्या पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ जाण अति पवित्र. मनुष्याशी पर्वकाळ, तुम्हाला मला सगळ्यांना, मात्या पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ जाण अति पवित्र. म्हणजे जे आपले पर्वकाळ सांगितले, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम महाशिवरात्री. जसे हे पर्वकाळ आहे, रामनवमी, महाशिवरात्री, गोकुळाष्टमी, नृसिंह जयंती, वामन जयंती, तसं आपले पूर्वज ज्या तिथीला जातात ते तिथी आपल्याला महाशिवरात्रीसारखी होते. मग आज या परिवारानं एक पर्वकाळ साधलेला आहे. साधला हा पर्वकाळ, त्यांनी पर्वकाळ साधला, त्या निमित्तानं हा सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल जो अभंग सेवेसाठी घेतला हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अनादी, वेदबोधित, सफल, थोर, स्वीकृत या चारही अवच्छेदकानं युक्त असलेला आपला वारकरी संप्रदाय, आणि या संप्रदायाचे कलशस्थान म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. मी बोललो अनादी, अनादी म्हणजे यस्यादी स अनादी, याची जन्मतारीख सांगणारा अजून कोणी पैदा झालं नाही, म्हणून अनादी. तुम्ही कोमात गेल्यासारखे बसले काय? आमचं सगळंच आहे, पण मग कसं आहे, धीरे धीरे सांगावं लागते. ऐकणारे लोक वाटतात. संप्रदाय जगात अनेक आहेत, पण अनादी संप्रदाय कमी आहेत. किती मोठ्या महात्म्याजवळ गेले सांगा, वारकरी संप्रदायाची जन्मतारीख नाही जमत. आदिनाथ गुरु मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य भगवान महादेवापासून या पंथाची सुरुवात आहे. अनादी, वेदबोधित, याचं नाव वेदात आहे. वारकरी नाही, आपल्या संप्रदायाचं नाव वारकरी नाही आहे. लक्ष देऊन ऐका. मृदंग वाजवतात गणेश महाराज म्हणून मृदंगाचार्य, गायन करून राहिले भगवान बाबा म्हणून गायनाचार्य, टाळ वाजवून राहिले म्हणून टाळकरी. आपलं मूळ नाव वैष्णव आहे. काही काही असे पाहतात, हो हा असं काय सांगून राहिला, मला जातीवर या लागते. हा अनादी आहे, वेदबोधित आहे. आपलं जे नाव आहे वारकरी नाही, आपण वैष्णव आहोत. वैष्णव आहोत म्हणून या मार्गाला वेदबोधित मार्ग म्हणतात. तिसरं कारण, हा मार्ग थोर पुरुष स्वीकृत आहे. म्हणजे या रस्त्यानं एक साधू नाही. हा संप्रदाय कोणी एका जातीचा नाही, बांधलेला नाही. यात इस्लामही साधू झाले,
निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बैनाबाई, सखूबाई, हे सगळे साधू या रस्त्यानं गेले. कबीर मोमीना लतीफा मुसलमाना, कबीर मोमीना लतीफा मुसलमाना, तेना नावी जाना बेटा, तेना नावी जा विष्णु दादा सेना विधान लतीफ मुसलमान, शेना नाविजान, विष्णू भक्त, लक्ष देऊन ऐका. या मार्गानं मुसलमानही साधू झाले. काही काही आमच्यातले मुसलमान यामध्ये भेद करून राहिले. ते म्हणजे असा का बोलतो आवर्जून आज चॅनल आहे म्हणून. माझं 6 महिन्याच्या आधीच कीर्तन घेतलं एका गावात, मांडवा गाव आहे इकडे बीडकडे परळीच्या जवळ. आणि आता 15 दिवसावर सप्ताहाला मला फोन करून सांगलं, महाराज तुमची जात कोणती आहे. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, दुःख वाटून राहिले या गोष्टीचं. मग मी सांगितली अमकी अमकी आहे. तर मला म्हणे महाराज तुमचं कीर्तन आमच्या गावात चालत नाही. देवाची शपथ घेऊन सांगतो, सत्य बोललो. म्हटलं किडे पडून मरशील तू, नरकात जाशील. हा संप्रदाय ज्ञानोबाराय तुकोबारायाचा आहे. आणि जो वैष्णवाची जात पाहतो तो कुंभपाक नावाच्या नरकात जातो. इथं जातीचं घेणं नाही. इथं तुमच्याकडे किती संपत्ती आहे याचंही नाही. तुम्ही अमकी ज्याच्या जोडी इस्टेट असेल त्यानं पुढे येऊन बसा. हा संप्रदाय थोड्या खटनट यावे, 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 शुद्ध होऊनी जावे, दौंडी पिटी पिटवी भावे, चोखा मेळा. चोखोबाराय म्हणतात. खटिया नटिया मूर्खातल्या मूर्खाईचा साधूनं उद्धार केला. आमचं नेहमी सांगणं आहे, संतांचं प्रेम हे आईसारखं आहे, देवाचं प्रेम बापासारखं आहे. साधू कोणालाही गोळा करतात. खटनट यावे, शुद्ध होऊनी, कोणी जातीचा, कोणी यातीचा, कोणी असो, किती वयाचा. Yeah.
थोर या कोण्याही यातीची या असा भला मोठा संप्रदाय आपला आहे. हो, लक्ष द्या. आणि अशा संप्रदायाचे गुरु आहेत जगद्गुरु तुकोबा, आणि ते आज आपल्याशी बोलत आहेत या अभंगातून. लक्ष देऊन ऐका. यातून आपल्याला संगतीचा महिमा सांगतात. मग महिमा म्हणजे काय? विशेष नामाच्या मागे गुणदर्शक विशेषण लागणं म्हणजे महिमा. विशेष नामाच्या मागे दोषदर्शक विशेषण लागणं म्हणजे निंदा. काय गाव आहे? तुमच्या गावाचं नाव घेतलं का भाऊ? काय गाव आहे? नाव घेतलं काय, पण तरी तुम्हाला बरं वाटलं नाही या स्वरानं. काय गाव आहे, चांगलं वाटलं ना. आता हे शब्द मी दुसऱ्या स्वरात वापरतो. काय गाव आहे. पण समजलं ना भाऊ? हा, लक्ष देऊन ऐका. शब्द तेच आहे, पण स्वर बदलला, भाव बदलला. राम राम. चांगलं वाटलं ना पेटी मास्तर बाबा? राम राम. राम राम. स्वर बदलला. पहिल्या स्वराचा वेगळा भाव, दुसऱ्या स्वरात अनादर करायचं पाप लागते. कठोर स्वर आहे, हृदयात राम आहे. राम राम कोण्या स्वरात घालाव हे यात शिकवलं. वारकरी लय शिकवलं. वरम ही नरके वासो, आपल्यासाठी सांगलं. माळ ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला सांगतो. वरम ही नरके वासो न तू दुश्चरिते गृहे नरकाची येते पापम कुगृहे परिवर्धते. वारकऱ्यानं कुठं जाऊन कुठं जाऊ नये, काय खाऊन काय खाऊ नये हे सगळं शिकवलं. वरम ही नरके वासो, माळकऱ्यानं वैष्णवानं नरकात जाव. पुढे काय म्हणतात ऐका. न तू जाऊ नको कुठं दुश्चरिते गृहे, ज्या घरात वैष्णव नाही त्या घरात जाऊ नको. तिथलं पाणी पिऊ नको, तिथलं अन्न खाऊ नको. फक्त जर हॉटेलमध्ये गरम भजी असले तर चालतात. चालत नाही माळकऱ्याले, चालतच नाही असं नाही म्हणत गणेश बाबा. चालतच नाही असं म्हटलं काय? चालत नाही, चकार लावला काय? राम म्हणता ग्रासो ग्राशी तोची जेविता उपवाशी. प्रसंगानं खाव, जिभीचे चोचले म्हणून जायचं नाही. बरं आहे का मावल्या हो बाहेरचं अन्न तुम्ही नाही खात हे. हां, तुम्हाला बऱ्याच बाया आवडतं. काही काही बाया स्पेशल नवऱ्याला खायला नेतात, त्या आपल्या खेड्यातल्या नाही. आपल्या बाया रुपयाला पाहतात, आहे की नाही? आणि शहरातल्या बाया म्हणतात पाणीपुरी पाणीपुरी. चाल गाडीवर घे ने. हा, आमच्या ह्या याईनं संस्कृती टिकून ठेवली. आम्ही शहरातही कीर्तन करतो आणि खेड्यातही करतो. असे पदर डोक्यावर घेऊन दिसत नाही, बापकट दिसते. संस्कृती तुम्ही जोपासली बहिणी हो. कंजूस बाईची जात कंजूसच असते. राग नका येऊ देऊ. आहे ना कंजूस, खरं सांगा. हा, मी मा बायको संग कधी गावाने जात बुवा, कधीच नाही. कधी काय घ्यायला गेली त्यानं जर 3000ची वस्तू सांगली तर हे म्हणते देता का 250? मग लाज जाते. 20 लाखाच्या गाडीतून उतरते ना 250 मागते. खराब वाटते बाई. अति कंजूसी करू नाही, अति कंजूसपणा. हा, तुमच्यापेक्षा या बाबतीत आमचं पुरुष मंडळ लय दिलदार आहे की नाही भाऊ? तुमच्यापेक्षा धावशी अजून दारूचा भाव नाही केला कधी. तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला वाईट म्हणून येईल, चांगलं म्हणेन? तुमचंच वर्णन करून राहिलो मी. बहिणी हो, तुमच्यामुळे सगळं टिकून आहे. तुम्ही पातीवर ते सांभाळता म्हणून तुमच्या पतीची प्रगती असते. बाई सकाळी उठते भाऊ, ते सळा सारवण करते म्हणून लक्ष्मी नांदते. खोटं नाही सांगत. तुम्ही शहरामध्ये रंगाचं पाणी टाकतात, रंगाचं पिवळा रंग. मी पाहतो ना, रोजच फिरतो बहिणी हो. तुम्हीच उठता एवढ्या थंडीचं यायले म्हणा बरं उठ टाक 4 दिवस सळा. हा, तुमच्या पायी लक्ष्मी आहे बहिणी हो. तुम्ही संस्कृती टिकून ठेवली म्हणून भारतातली माय वंदनीय आहे, पूजनीय आहे. आणि अशाच तुमच्या लेखीवर संस्कार टाका. याच्यासाठी हे कथा आहे. त्याने कायसाठी ठेवलं विचारा त्या बाबाने. 108 ठिकाणी कथा कशासाठी आहे बाबा? हे याच्यासाठी हेच सांगणं आहे.
तुमच्या लेकालेकीवर संस्कार पडाव, तुमच्या मुलीच्या, मी म्हणतो पाया पडाव त्या लेकराईच्या घरात मायबापानं. आता हे चॅनलवर जाईन, जाऊ द्या, कोणतंच बाबा सांगीन काय लेकराच्या पाया लागा, मी सांगतो लेकीच्या पाया लागा, घर लावून बाई मी पाया पडतो, आमचं नाक नको गमाव. लय वाईट काळ आला आई, खूपच वाईट गोष्टी घडून राहिल्या. पृथ्वीवरती वारा थोर झुंजाट सुटेल आणि मोठे मोठे पर्वत दादा उडून जातील. चार चौघातल्या माणसाईले फाशी घेऊन मराव लागून राहिलं मुलीपायी. पती सोडून घरोघरी फिरतील नारी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. पोराना बाप मारला, किती कथा सांगाव तुम्हाला. संतती हे खरी संपत्ती आहे, तुमच्या हातीच पाळण्याची दोरी आहे. तुम्हीच तुमच्या लेकराचा उद्धार करू शकता. तुम्ही कुंभार आहे, तुम्हाला वाटलं तसं लेकरू घडवू शकता. आनंद वाटून राहिला या गावात. मी 2:30 वाजे लोक कीर्तन करतो आज. कुठं खाव हेही सांगितलं. आमच्या माता वर्ग खात नाही, इथून विषय लांबला माझा. पण पुरुष मंडळीचे जिबीले लय चटका. हॉटेल दिसले की घुसलं. अरे नाही खाव, अन्नावर संस्कार असतात. तुम्ही जैसा खाय अन्न वैस होय मन. लोक म्हणतात गरम होते. अरे पानं ते करणारा कसा आहे तुम्ही पाहते. हॉटेलीतले लोक साहेब हो काय यायले चहा प्या वाटते रे. हा ते भजे करणारे पा एक घाणा काढते म्हणतातच तंबाखू, तोच हात तोंडात घालते तोच बेसनात. 2 घाणे काढले की हे बोट घेते. आणि हे असे भजे खातात आणि तुम्हाला येऊन सांगा तुला हॉटेल सारखे येत नाही, तुम्ही असे करत जा. घे रे. हो ना. ते मला एका जणानं फेसबुकवर दाखवला तो व्हिडिओ. एक जण वळे करून राहिला. वळे करायला 2 हात पाहिजे की असे, त्याला एकच हात तो असा करे. हो ना वा. पाहिला की आपण व्हिडिओ विचार आमच्या भगवान बाबाने. व्हिडिओ पाहिला मी ना फेसबुकवर, असा असा करे त्याला. काय लोक. अरे आपल्याला दंड काय हिंदू लोकाईले. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा घात खाऊन. सज्जना संगती करावा उपवास, सज्जना संगती करावा शब्द आहे. सज्जना संगती धरावा उपवास. चांगल्याच्या संगतीस उपाशी राहिलं तर चालते. दुर्जनाचा घास शेवू नये किंवा खाऊ नये. खाऊ नये तशाचं खाल्लं तशी बुद्धी येते. आम्ही फिरतो, दररोज गाडीत असतो, टायमावर भेटत नाही. डॉक्टरनं शुगर सांगली 350. मग गाडीमध्येच ठेवतो बा डबा हेन तेन खायले. जिथं लागलं तिथं चालू करतो. माहीत असते कोण्या गावले गेलो आपल्याला नाश्ता भेटीन नाही भेटीन, पण तरीही टाळतो. आणि देवानं प्रसंगही आणू नये. आपल्या
आपल्याला खूप शिकवलं आपल्या महात्म्यांनी. हा संगतीचा महिमा आहे. मूर्खाच्या संगतीत वाईट आहे. लक्ष देऊन ऐका, तुम्हाला महिमा सांगून राहिले. आणि व्यंजनावृत्तीनं या अभंगातून उपदेशही आहे. संसार कसा आहे आणि परमार्थ कसा आहे हेही आपल्याला शिकवलं. संसार कसा आहे हे तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. आम्ही कीर्तनभर रडतो, संसार दुःख मूळ चौकडे इंगड, गावाच्या बाहेर जाऊन लवकर पाकिट फोड. याले अधिकारच पाहिजे ना महाराज. संसार असा आहे, संसार तसा आहे, ठाऊकची आहे संसार. बरोबर आहे. कीर्तन झाल्यावर कुठं जाणार आहेस हे सांग. तुम्हाला समजलं मला बोलणं? कीर्तनभर संसाराच्या नावानं बोट, पण संसार कीर्तन संपल्यावर नारळ घेऊन कुठं जाशील? मग संसार कशाले वाईट आहे? हा, आता तुमच्या गावचे सरपंच संन्यासी आहेत का? ते खरं बोला ना. आ संन्यासी आहेत काय? नाही. मग संसारात राहणारा माणूस एवढा मोठा सोहळा घडून आणला, तुम्ही सर्व तुमच्यासाठी गंगा गावात आणली, कथा झाली, एवढं मोठं काल्याचं कीर्तन चालू आहे. मग वाईट आहे का संसार? संसार ताकासारखा आहे. असू द्या ना मग तो ताकासारखा. ताक फेकून देता का तुम्ही? हो म्हणतात. बहिणी हो, ताक फेकून देता काय? मेरा कोमात गेल्या मावल्या. ताक होते, ताक फेकून देता? एकही बाई नाही फेकत. ह्या बाया दूध डेअरीवर पाठवतात, झालंच ताक तर हल्याले पाचतात. हल्याच म्हणतात ना इकडे. काय म्हणतात बाबा? हेला. कोणाले म्हणतात हेला? ते समजलं ते. हा, हेल्याले काय पाचता बहिणी हो? ताकच पाचता. आणि जर हेला ताक नाही पेला तर ह्या बाया त्या ताकात काळं मीठ, बरफ, खडीसाखर, मसाला टाकून त्याचा मठ्ठा करून हेल्याले पाचतात. ताक आंबट आहे हो, आंबट ताक आहे, पण त्या ताकामध्ये काळं मीठ टाकलं, बरफ टाकला, मसाला टाकला, त्याचा मठ्ठा झाला. तसा तुमचा, माझा, सगळेचा संसार ताकच आहे, ताकच आहे. मग त्या ताकामध्ये दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला टाका आणि प्रेमाचा बरफ टाका. आपला संसार मठ्ठा झाल्याशिवाय राहणार नाही. आनंदात संसार करा. संसारात राहून माझी आई रखुमाबाई आहे, माझा बाप पंढरीचा विठोबा आहे. वारकरी पंथात सगळ्या साधून हेच शिकवलं. माये जगन्नाथ, बाप जगन्नाथ. तुका म्हणे माये बापे अवघी देवाची. हेच आहे सकळ तीर्थाची जे का माता. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा म्हणायचे, अरे कशाला रिकामा फिरत रे, तुझ्या घरात नाही का तीर्थ? अरे कशाला रिकामा फिरतो रे, तुझ्या घरात नाही का तीर्थ? कशाला रिकामा फिरता रे, तुझ्या घरात नाही का तीर्थ? कशाला रिकामा फिरता रे, तुझ्या घरात नाही का तीर्थ? कशाला रिकामा फिरतो रे, तुझ्या घरात नाही का तीर्थ? कशाला रिकामा फिरतो रे, तुझ्या गावात नाही का तीर्थ? कशाला रिकामा फिरता रे, तुझ्या गावात नाही का तीर्थ? कशाला रिकामा फिरता रे, तुझ्या गावात नाही का तीर्थ? तुझ्या गावात नाही का तीर्थ? तुझ्या गावात नाही का तीर्थ? नाही का तीर्थ? तुझ्या गावात 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 नाही का तीर्थ? कशाला रिकामा फिरता रे, तुझ्या गावात नाही का तीर्थ? कशाला रिकामा फिरता रे, तुझ्या गावात नाही का तीर्थ? फिरता रे, तुझ्या गावात नाही का तीर्थ? कशाला रिकामा फिरता रे, तुझ्या गावात नाही का राष्ट्रसंत तुकडोजी बाबा साधा महात्मा. अरे कशाला रिकामा फिरतो, तुझ्या गावात नाही का तीर्थ?
आज हे गाव शिरसगाव, या गावात कथा झाली. या मंडपामध्ये कथेच्या नादात नाचले लोक. काला चालू आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो. आज या शिरस गावामध्ये जे अन्न शिजलं तो प्रसाद झाला. इथली माती, या मंडपातली माती भगवान भोले बाबा कपाळाले लावतात. हे माती अंगारा झाला. आणि या मंडपामध्ये जेवायले बसून पाणी पेले ते तीर्थ झाले. गाव तीर्थ झालं की नाही साहेब? हे साधूची भाषा आहे. लक्ष देऊन ऐका. आपल्याला संगतीचा महिमा सांगतात. डिझेल डिझेलच आहे, पेट्रोल पेट्रोलच आहे. पेट्रोल तुम्ही मोठ्या वाहनात टाका, टनानं वजन ओढते. ते एमिटीत टाका, डुक 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 डुक, एखादा लड्डा माणूस बसला की ते बंद पडते. पेट्रोल एकच आहे, पण त्यानं संगत वेगळी वेगळी केली, त्याचा परिणाम झाला. तसं महाराज सांगतात देवाच्या संगतीचा काय महिमा आहे. पहिल्याच्या तुझी संगती संगती, तुझी संगती, तुझी संगती संगती, तुझी संगती, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. देवा तुझ्या संगतीनं आम्ही निश्चिंत झालो. पण नावच नाही घेतलं कोण्या देवाचं. तुझी ये जसं सुंदर ते ध्यान पूर्ण अभंग. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. आहे का देवाचं नाव? पण लक्षात तरी येते की कोण्या देवाचं वर्णन आहे. कोण्या देवाचं आहे? पांडुरंगाचं. तसं यात नाही. यात फक्त डायरेक्ट आरे तुरे घालून सांगलं तुझी आहे. कोणाची? तुमची, माझी, यायची, त्याची. नाव सांगा ना. नावच नाही घेतलं. मग एखादा म्हणेन महाराज तुकोबारा निश्चिंत झाले त्याच्या संगतीत, पण तो कोणता? बाईच्या मनात तुम्ही तर सगळेच देव मानता की कोणताच देव सोडत नाही. गावात जर मागणारा आला ना त्याली शहरभर जेवारी, हा हे घे ते घे, हा नाही तिथं मग कंजूशी. तुम्ही पहा यायला जर शेजारणीनं पीठ मागलं तर ह्या कधीच असा शेअर देतील नाही.
खरं सांगा. हा मग आमची शेजारी आमच्या घरी पिठाली आली, सुनबाई पीठ दे. आमच्या घरचं जनावर जरा आडशी आहे. ते म्हणे आत्या बाई घ्या हातानं. तिनं नेला महाराज शेअर भरून आणि वर कळस केला आणि गेली घेऊन. महिन्यानं ही गेली, आत्या बाई पीठ द्या. मग आजी दाबू दाबू शेअर नेला. मग इले म्हणावं घ्या हातानं. इले म्हणे सुनबाई हात पांढरे करू नको, मी देते. हिच्या हातचा शेअर घेतला आणि पीठ देणं सुरू केलं. जशा रांगोळ्या काढता असं धंदा करू नये. ज्या मायनं पीठ दिलं तिचे उपकार झाले. तिनं जेवढं दिलं तेवढं देऊ नये, कमी देत जा. त्याला समजलं ते. खरं सांगतो तुम्हाला, कामाचं आहे म्हणून. तुम्हाला जर तुम्ही कोणाच्या घरचं आणलं तुम्ही जर कमी दिलं तर पुढल्या जन्मामध्ये तुम्ही घुशीच्या जन्मात जाता. धान्य हरणा नमूषक पुराव्यासहित असते इथं. हा घुशीच्या जन्मात. मी कामाचं सांगलं नाही. तुम्ही जर घुसा झाल्या तर हे लोक तुम्हाला शॉट देऊन मारतील. कोणाची मनात येईल महाराज? तुझी म्हणजे कोणाची संगत? नेमकं कोणत्या देवाची? 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव रे. लक्ष देऊन ऐका, मी दृष्टांतानं समजून सांगतो. पतिव्रता बाई. पतिव्रता कोणाला म्हणतात आई? जे बाई ते बाई पतिव्रता. सांगू का पतिव्रतेचे लक्षणं? मग यातून सांगायचा कोणता देव? या दृष्टांतातून तुम्हाला देव सांगायचा. दुःशीलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो पिवा पती स्त्रीभिर्नहातव्य पतिव्रता. कोण आहे पतिव्रता? ऐका माया हो. ज्या बाईनं मूर्खाचा संसार शेवटावर नेला ते बाई पतिव्रता. काय बोललं ऐकलं नाही? चांगल्याच्या घरात तो कोणी नांदते. वांगल्याचा संसार शेवटावर नेला ते पतिव्रता आहे. दुःशीलो दुर्भगो भाग्यहीन नवरा आहे. भाग्यहीन पराठी उपटतेन गहू पेरते आणि गारगोंड पडतेन वाया जाते तरी त्याची साथ सोडत नाही ते बाई पतिव्रता. जडो अर्ध्या संसारात नवरा पागल झाला तरी त्याला टाकून दुसरा मालक करत नाही ते बाई पतिव्रता. धनो पिवा हातात पैसा नांदत नाही, लोकाची मजुरी करते पण माय बापाच्या नावाले काळं लावत नाही ते बाई पतिव्रता. वृद्ध पती म्हातारे झाले. काही काही बाया म्हातारपणामध्ये पतीला सोडतात. राग नाही येणार ना सांगू ना. 2 मुलं असतात, एक शेतकरी आणि एक नोकरीवाला. मग नोकरीवाला जाते शहरामध्ये जालन्यात संभाजीनगरले आणि शेतकरी राहतो खेड्यामध्ये. मग काय होते ते आईवडिलाची वाटणी करतात. नोकरीवाला कोणाले नेतो? बरोबर बोलले बाबा. कारण त्याचं आईवर लय प्रेम असते. हा प्रेम नाही. आलं त्यात सगळं समजलं त्याला. हा तू म्हणजे आई तू माझ्यात चाल, बाबाला दादात ठेव, असंच आहे ना. मला एक सांगा बहिणी हो, ज्या मालकाच्या भरोशावर तुम्ही आयुष्यभर जगल्या, तुमची साडी फाटू दिली नाही आणि म्हातारपणामध्ये जर तुम्ही त्याला सोडून राहत असाल, तुमचं काय मंदिर बांधाव काय? गावच्या बाहेर बांधा म्हणते ते माय म्हणते. मला एक सांगायचं, ते बाई मूर्ख बाई आहे, ते पतिव्रता नाही. तुमच्यावर असे दिवस येणार आहेत म्हणून बोलून राहिलो. तुम्हाला तुमचे लेकरं म्हणतील भाऊच्या मध्ये बाबाला ठेवून दादा इकडे आई तिकडे भाऊ सर असं होणार आहे. याच्यावर तुम्ही एक उत्तर द्या. दादा तुझे लेकरं वागवीन, फरशी पुशीन, भांडे घाशीन, कपडे धुईल, माझ्या मालकाची सेवा करीन, म्हातारा सोबत घेतो, मग मी शहरात येतो. त्यानं म्हटलं नाही आई एकटी चाल. त्याला सरळ भाषेत सांगायचं,
गावामध्ये भीक मागून खाईन, ग्रामपंचायतच्या जागेत राहीन, पण मालकाले सोडत नाही, ते बाई आहे पतिव्रता. नाही तर मग जिदर बम उदर हम. अरे म्हातारपणामध्ये मालकाची साथ सोडतात. तुम्ही पहा, मुलाचं आणि बापाचं भांडण झालं की ह्या बाया मालका ऐकून नाही होत, ह्या लगेच पार्टी बदलतात. हो ना बापा, हा मली गाजला रे, त्याला मार खायला लावते म्हातारपणामध्ये. तुमचं काय सुद्धा होईन काय मग? हा, खरं सांगतो, ऐकून घ्या. काही बाया म्हणतात कुंकावाली बाई गेली, लय नशीबवान आहे. ओ माय, शेरभर कुकू घेऊन गेली. ते 10 शेर कुकू घेऊन गेली, नवऱ्याला जर तरात देऊन गेली, ते कायची पतिव्रता? एखादी विधवा माय अशी, या मायच्या कपाळाला विठोबाच्या नावाचा बुक्का आहे, त्या मायच्या कपाळाला आहे. मालकाची जर सेवा करेल अशी ना, मालकाले दुःख होईल नशी ना, देवासारखा मालक सार केला अशी, पतिव्रतेपेक्षा कमी नसते ते माय. देवाची माय विधवा झाली. श्रीराम प्रभूची आई कौशल्या, कैकई, सुमित्रा, येड्या बाईनं वेड्या म्हणी काढल्या. हो, विधवा होणं पाप आहे. तुम्हाला कोण सांगलं पाप आहे? कुठे गेले त्या शिकायला तुम्ही? 5 पांडवांची माय विधवा होती की नाही? लटक्या माय कीर्तन यानंच लांबते महाराज. मी इकडे तिकडे जास्त फिरतो, हां, पण मी टायमा लोक नेतो बरोबर. 10:30 वाजले काय? लक्ष देऊन ऐका, मला सांगायचं आहे. तुझी आहे संगती, मग तो देव कोणता? पतिव्रता बाई, तिचे पती पोलीसमध्ये ड्युटीवर जायला निघाले. ते बाई दारात आली, तिनं केला टाटा. टाटाच म्हणतात ना बाबा इकडे. तुमच्या काळात काही नव्हता बाय बाय. टाटाच होता. हा, येईल काय टाटा आणि बाय बाय. हो, बोलतही नाही यायच्या बायका, विचारा बोलत काय बाबा. सरमीचा जमाना होता. आता तर त्या लग्नात मी ते व्हिडिओ आणि ते पाहिलं, माझा जीव धापला. म्हटलं काय कठीणच आहे. हो, जेवढा संसार 70 वर्षात नाही, तेवढा हे पोरग 3 दिवसातच त्याची लागे. लक्ष द्या बापू. हो, पतिव्रता बाई, तिचे पती पोलीसमध्ये ड्युटीवर जायला निघाले. तिने केला टाटा. शेजारची आजी म्हणे, पाय हो कशी आहे, टाटा करते. दुसरी म्हातारी म्हणे, अहो तिचा मालक आहे तो, टाटा केला तर काय पाप आहे? तो पोलीस ड्युटीहून घरी आला, कीर्तनाची आवड. आता इथं बाहेरून लोक आले ना, बाहेरून येईल लोक, हातवर करा बरं एकदा. बाहेरगावची मंडळी, हा, भरपूर लोक आले की नाही बुवा? बाहेरगावून आले. का आले तुम्ही? आपल्या घरी खायला नाही काय? सगळंच आहे, पण हा आनंद आहे काय? ज्याच्या रक्तात परमार्थ आहे त्याला घरी झोप लागत नाही. त्याला असं वाटते कथा कीर्तन ऐकाव, प्रसाद घ्याव. घरी तर पोतेचे पोते धान्य पडेल आहे, पण या प्रसादाची मजा काही अलग आहे, म्हणून आले. मग पोलिसाला कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेलान कीर्तनाले आला, आणि त्या बाईनं टाटा केला. पोलीस घरी गेला, कीर्तनाची आवड धोतरावर, मग त्याला टाटा केला. शेजारची म्हातारी म्हणे, पाय सकाळी लागे पोलीसले टाटा ना, आता महाराजले. विठाल विठाल पूजनीय बाबांना दंडवत. आपला विषय असा चालू आहे, लक्ष देऊन ऐका. पोलिसाला टाटा केला, नंतर महाराजाला केला. महाराज कीर्तन झाल्यावर घरी गेले. मग झोपायचा ड्रेस असते ना भाऊ, स्पेशल असते तो. हा, बरमोळा. आमच्याकडे लुंग्या असतात, आमच्या बुवा लोकांच्या लुंग्या. बरमोळा घातला, झोपला. सकाळी उठला, उठल्यावर तो फिरायला गेला.
त्या बाईनं टाटा केला. फिरायला कोणते लोक जातात भाऊ? तुमच्यात कोणीच दिसत नाही फिरायला जाणार. फिरायला चांगले लोक जातात. चक्री गंगाफळ चक्री हा तो निघाला फिरायला. त्या बाईनं केला टाटा. शेजारची आई म्हणे पहा कशी बाई आहे. पोलीसला टाटा, महाराजला टाटा, गंगाफळाला टाटा. दृष्टांत संपला. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ. त्या बाईनं जो टाटा केला पोलिसाच्या ड्रेसला केला की तिच्या पतीला केला? पतीला केला. कपड्याला नाही. धोत्राला केला की पतीला केला? पतीला केला. बरमोड्याला केला की पतीला? पतीला केला. कपडे किती घातले तिचा कोण आहे? पती आहे, मालक आहे. तसं प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवा. आपला पती, आपला ईश्वर, आपला मालक, आपला देव, आपला नवरा एकच आहे आणि त्याचं नाव आहे विठोबा. विठोबा. हा, त्यानं वेगळे वेगळे कपडे घातले. तो तुळजापुरात आहे. तुम्ही तुळजाबाईला मानता ना, अंबाबाईला. तो विठोबाच आहे. विठाई किठाई माझी कृष्णाई. आषाढी कार्तिकी तुझ्या गोधराची दाटी बोल. आषाढी कार्तिकी तुझ्या गोधराची दाटी बोल. दिवाना देवार मंडी बोल. वेडई कधीवत सोमेवार वेटी बोल. जनार्दनी बाबू मी कराटे होनी कटी बोल. बाबू मी कराटे होनी कटी बोल. जनार्दनी बाबू मी कराटे होनी कटी बोल. बाबू मी कराटे होनी कटी बोल. बोला बोला कृष्णाबाई आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी. पंढरीचा विठुरायाचा आहे तो. तुळजापुरात तो आहे, माहूरगडात तो आहे, कोल्हापुरात तोच आहे, वणीच्या गडावर तो विठाबाईचा आहे. इथं वाघरुळलाही आहे. लक्ष देऊन ऐका. तो शिर्डीमध्ये साईनाथ झाला. तोच अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या रूपात आला. तोच विठोबा आदमापुरात बाळू मामा झाला. तोच विठोबा शेगावला सद्गुरू गजाननाच्या रूपात आला. विठोबाच आहे. कपडे बदलले. मग तुकोबाराय म्हणतात देवा आम्ही तुझी संगत केली. मग कोण्या रूपाची? तुकोबाराय म्हणतात जेवढे तुझे रूप तेवढ्या रूपात मी संगतीला राहिलो. जे जे झाले अवतार तुला झाले बरोबर. तुला झाले बरोबर. जे जे झाले अवतार तुला झाले बरोबर. तुला झाले बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. देवा तुझी संगत केली. आपणही माझं सांगणं असते नेहमी. रोज सांगतो मी तुम्हाला वाटीन त्या देवाले शरण जा. तुकोबारा काय म्हणतात जे जे झाले अवतार. तुम्ही झाले रामराजा आम्ही वानराच्या. तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो. मग तसं तुम्हाला वाटीन त्या देवाले शरण जा. काही भेद नाही. हरिहरा भेद नाही नका करू. हा कोणी देवाले. अंबाबाईवर प्रेम आहे कपाळाले कुंकू लावा. विठुरायावर प्रेम आहे कपाळाले बुक्का लावा. खंडेरायावर प्रेम आहे कपाळाले भंडार लावा. भगवान दत्तात्रयावर प्रेम आहे विभूती लावा. महादेवावर प्रेम आहे भस्म लावा.
फक्त ध्यानात एवढं ठेवा, आपण मुसलमान नाही, आपण हिंदू आहे. आपलं कपाळ कधी पांढरं दिसू देऊ नका. बरोबर आहे बाबाजी. कपाळाले लावल्याशिवाय राहूच नका. कपाळाले टिळा लावा बापू. लेकरू 5 दिवसाचं 12 दिवसाचं झालं तेव्हापासून तुम्ही टिळा लावणं चालू करा. 12 दिवसाचं झालं की टिळा आपोआप संस्कार बनते. हे ब्रह्मरंध्र आहे मावल्या हो, इथं लावलं की लेकरू बुद्धिवान होते. लहानपणापासून त्याला टिळा लावायची सवय. त्याले बाहेर निघल्यावर लाज वाटली पाहिजे. बिना टिळ्याचे निघायचे हे संस्कार तुम्ही टाका. टिळा लावा त्याच्या कपाळाला. जाण असली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तुझी संगत केली, तुझी संगती काय झालं, झाली आमुची निश्चिंती. देवा कशानं निश्चिंती झाली, तुझ्या भजनानं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, तुझ्या सोबत राहिलो. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत, अखंड तुझं भजन केलं. आपल्यालाही तेच सांगितलं. साधू, कोण्या साधून तुम्हाला वाईट उपदेश केला का बहिणी हो? पुरुष मंडळ, काकळा घेतला का तुमच्या गावात? काकळा कोण घेतला? काकळा कोण घेतात? काकळा तुम्ही सगळे. हा, तुम्ही कधी असं म्हणता काय, सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा, म्हणता का माऊली? तुम्हाला काय सांगतात हे? उठा जागे व्हारे, स्मरण करा. उठा उठा जागा पाठी भयाले, पंढरी वाचुनी तुझा राम राम स्मरा. कर जोडून विनवितो तुम्हाला, तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव करू संसार समार्य. तुम्ही वासुदेव वासुदेव संसार समार्य. तुम्ही वासुदेव वासुदेव तू विषय कामारे. तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही आठवा मधुसूदन. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आज 3 वाजेला कीर्तन आहे. आता त्यानं म्हटलं, यानं वाजवलं की आम्हाला नाचावं वाटते. इथं आहे चॅनल, ओळखीचे आहेत भाऊ. आणि हे समजा आमचं नाचणं त्यानं चॅनलवर टाकलं की आमच्यातले काही गदे म्हणतात कीर्तनात नाचू नाही. काय कोणाला सांगावं आता? आमचेच असतात. आम्हाला दुसरं बोलायची हिंमत नाही. आपणा घात करू शत्रू झालो मी दावेदार. खरं आहे ना बाबाजी? कारण मृदंगाचार्याचा वैरी मृदंगाचार्यच. तुम्ही याच्याविषयी दुसऱ्याला विचारा, म्हणा कसे वाजवता. हां खरंच बाबा, कीर्तनकाराले कीर्तन करा. माझ्याविषयी दुसऱ्याला विचारा, म्हणा शिवा कीर्तन कसा करते. हां अभ्यास नाही त्याचा. आमच्यात हेच व्हायला आहे. महाराज लोकांच्या विरोधात महाराज लोकच. तुम्ही आता यूट्यूब हे ते पाहता ना, वाद चालू आहेत. कोणाचे आहेत ते? आपलेच. तुम्ही लोक प्रेम करता. एवढा मोठा माणूस रस्त्यावर उभा होता, ये 1.5 तास सुरेश बाबांनी मला फोन, आता कुठं आहे, आता कुठं आहे, आता कुठं आहे. रात्री फोन केले ना बाबा. आदर तुम्हालाही केलं ना. हा फक्त आता घरी गेल्यावर एक लाव जा आम्हाला फोन. वडिलाच्या वयाचा माणूस पण सोबत सोबत पाणी पिता बाबा, चहा घेता. सगळं जग आदर करते ना. आहे ना भगवान बाबा? बाबा सगळे लोक आदर करतात. मग कोण वैर करते तर आपले. मी सरळ सांगतो, कीर्तनात नाचू नये. समजा मी नाचलो, काय बिघडीन तुया? पाय माया आहेत, पाय माया आहेत. भजनात नाचून राहिलो, डीजेवर नाही नाचत. मग आनंद मला शपथ न. लहानपण मी 17 वर्ष झाले कीर्तन करतो. नाचल्याशिवाय कीर्तनच येत नाही. मग असं पण मी कमी केलं. मागे पुढे होतो. जरासं अंगात
असा आनंद येते, एक नाचलं पाहिजे. मायाच्यावर इतक्या खराब कमेंडी केल्या, तमाशात जाईन. अरे मूर्खाच्या, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, ज्ञानाची पळवू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ओ नाचूंगी, 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 हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि नाचूंगी, 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 हरि हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी, हरि गुण नाचूंगी, हा एवढा व्हिडिओ काढजो दादू. हो हा, आणि टाकजो. माझ्या एक फुगडीचा व्हिडिओ आहे, काय नाही होत. हा, फुगडीचा व्हिडिओ आहे. मी माझे ज्येष्ठ गुरुबंधू गोकुळाबा शिंदे नाशिककडले, आणि ते मी नाचलो. त्याच्यावर अशा कमेंटी केल्या, असं म्हणाले वाटते बापा हे चॅनलही नको, याच्या दूर राहावं. हो, पण मग चॅनलवाल्यामुळेच आम्ही इथलो आलो. हे भुला नाही लागणार ना, कोण ओळखे मला. खरं बोलतो मी, भेनं नसते. नाचलं तर आता मी ना सरपंच साहेब 3 वेळा नाव घेतलं. नाव माहीत नाही, फक्त सरपंच म्हणून राहिलो. याच्यावर कमेंट येतील म्हणून आज बोलतो. महाराज ना एवढी स्तुती करू नये. मग पत्ता खेळणाऱ्याचे नावं लिहून दे, मी त्याचे सांगतो. अरे जो धर्म करून राहिला, हा परमार्थ करून राहिला, एवढ्या लोकाईले कीर्तनाचा कथेचा लाभ मिळून घेतलं नाव, काय घाटावर बदली होते कर. मग माझा भोळा स्वभाव आहे, याच्यामुळे मी बिघडून राहिलो काम. लोक आमच्यावर मायावर गुन्हे दाखल केले. जाऊ द्या, नाही सांगता येत. आमच्या साधू संतांनी आपल्याला त्यांनी जे केलं तेच सांगलं. वासुदेव वासुदेव, हरी हरी, तुम्ही देवाचं भजन करा. या भजनानं अखंड देवाच्या संगतीत राहिलं. मागे पुढे उभा राहे सांभाळी, देव त्याच्या मागे पुढे सहज उभा राहिला. कामं केले त्याच्या घरी देवानं, कामं केले. चंदन उघडलं हो पैठणामध्ये, कावडीने ज्या घरी पाणी चक्र पाय. हा नामधारकाचा महिमा आहे. पाणी वाहे हरी कावडी रे, पाणी वाहे हे, पाणी वाहे हरी कावडी रे, पाणी वाहे हरी कावडी रे, भगवान द्वारकेहून पाणी भरायला आपल्याकडे आला. कशामुळे? भजन. आपल्याला तेच सांगलं बा, देवाचं भजन करा. नाही ऐकलं, पाया पडले, कर जोडून विनवितो. हां, करा रे बापानो साधन हरीचे. भाषा बदलत गेले, किती सांगू तरी न ऐकती. पाठ नाही काय? किती सांगू तरी न ऐकती. पुढे शिंदडीचे
केलं. काय माय गेली होती. सगळेले माहीत आहे, या शिव्याही माहीत, मला या शिव्याचा अर्थही माहीत आहे. हां, पण शिव्याले सांगायची लाज वाटते म्हणून राहू देते. तुम्हाला समजलं ना. आमचे गुरुवर्य 3 तास कीर्तन करत, श्री गुरु वक्ते आबा 3 तास. 2 तासात कधीच नाही झालं. पुऱ्या आयुष्यात 2 घंटे कीर्तन जमलं नाही. 3 घंटे कीर्तन, आणि बाबा त्यात 1 तास फक्त शिव्या असत. म्हणून सगळ्या शिव्याच्या पाठ झाल्या. आणि त्या शिव्याचा अर्थ बी फक्त आता वय कमी पडते, जरा 50 लोक गेलो की मग माय कीर्तन ऐक जा पुढे. हां, आता जरा भीती वाटते. ते बापाच्या वयाचे लोक आहेत, जरा बटकी चेन, शिंदडी चेन, सुंबडी चेन सगळ्यात सांगतोच. एक दिवस मी म्हटलं बटकीचा म्हणजे कोण. एक जण उभा राहिला आणि मला म्हणजे सांगा. मग सांगा म्हटल्यावर त्याने हिंमत दिल्यावर मी सांगलं साहेब. मी म्हटलं बटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं लेकरू. पण नेमकं मला जो सांगा म्हणे तोच तसा होता. मग पाकिटही नाही भेटलं, आई नारळही नाही भेटलं. मग गाडीत काय गोमूत्र टाकू. तेव्हापासून आता मी ह्या शिव्या सांगतच नाही. साधू संतांनी आपल्याला हाच उपदेश केला. त्यांनी देवाचा संग केला. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. देवा आम्ही तुझ्या संगतीनं निश्चिंत. निश्चिंतीने पावलो विसावा, निश्चिंतीने पावलो विसावा, निश्चिंतीने पावलो विसावा, निश्चिंतीने पावलो निश्चिंतीने पावलो विसावा. देवा आम्हाला काही कमी नाही राहिलं. आणि खरंच आहे, आम्ही आज जेवढे पांढरे फटक आहे, आम्ही जर त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं नसतं आणि त्याच्या नावाचं काळं कपाळाले लावलं नसतं तर बाबा आपण म्हशीवरच असतो. तुमचं तर माहीत नाही, पण मी होतोच. मी पहिली म्हशीच चारो. आता कोरोनातही खाव आम्ही बोलत जाऊ दोघं जण, म्हशी घेऊनच असो. कीर्तन नाही, काहीच नाही, स्वतः म्हशी चारू कधी. आणि ढोरचाऱ्याचं एक हेच आहे, मी कधी काडी घेऊन ना जाऊ ढोरचारे. मी जिकडे तिकडे म्हशी असत. म्हशीच्या मागे चालतात ना लोक, मी पुढे, म्हशी मागे. एखादी म्हैस जर इकडे तिकडे गेली ना, असं काडी 7 म्हशी होत्या 7, पण 7च्या 7 म्हशी एका आवाजात जमा करून एकाच आवाजात 7 बी. हाव, फक्त एकच म्हैस येत नव्हती. ते घरी बांधलेलं अशी. लक्ष द्यावं आपण. विठ्ठल विठ्ठल देवाच्या नावाचं मंगळसूत्र, तुळशीचा मणी कंठी धरीला, कृष्ण मणी, देवाचा मणी गळ्यात घातला, कपाळाला टिळा लावला, त्याला कमीच नाही हो. आता उद्याला याच परिसरातील आदरणीय आमचे विष्णूबाबा सास्ते गुरुबंधू आहेत, ते नर्मदा मैयाची परिक्रमा करून येणार आहेत उद्या. इथंच गाव आहे कोणतं, पिंपळगाव रेणुगाई. हां, मी आमचं त्यांचं बोलणं व्हायचं. का हो, कसं काय चालू आहे बाबा? मैयाजीच्या नावानं काहीच कमी नाही. कोण आहे हो तिकडे MP UP गुजरातमध्ये बाबा, कोण आहे? हां, महात्मे लोक असतात, ते मायसारखं प्रेम करतात. मी तर पूजनीय लखनगिरी बाबांच्या सोबत राहिलेलो आहे. मग अशी आमचा विषय झाला.
मैयाजी म्हणजे नर्मदा मैयातून मगर यायचा. महाराजांनी हाक मारले, मैया नर्मदे हर जटा शंकरे हर. हाक भले बाबांसारखे उंच पुरे होते. अर्ध रूप दिसत होतं भगवान भोले बाबाचं आणि अर्ध दिसत होतं आई पार्वतीचं. मला 15 वर्ष झाली परिक्रमेला जायला. भलं मोठं शरीर. मगराला नैवेद्य हातानं लावत होती बाबा. मैया आली म्हणत स्वतः भाकरी टाकायची. 5 भाकरी टाकल्या आणि 50 लोक जरी आले तरी नपूर नव्हती येत जेवणाची. असे महात्मे. काहीच कमी नाही. महाराज देवाच्या नावानं निघले. आज परिक्रमा करून 3 महिने झाले. पूर्ण करून उद्याच्या दिवशी येणार आहेत. भगवंताच्या नावानं काही कमी नाही बापो. महाराज सांगतात जे आम्ही पाहिलं नाही ते भेटते अभंगाच्या दुसऱ्या देखील नाही, देखील नाही, देखील मिळे नाही, देखील मिळे नाही, अनुभव सांगितला. नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. त्याच्या संगतीमध्ये संतांनी सुखाचे सोहळे भोगले. एखादा म्हणेन महाराज कोणते साधू राहिले आनंदात सांगा बरं. विचारीन ना. पुरावे देऊन राहिले आम्ही सुखाचे सोहळे भोगले. सांगा ना नाव. ज्ञानोबा राय भोगलं सुख. त्याच्या खायच्या अन्नामध्ये शेण कालवलं त्याला सुख म्हणतात काय. 7 वर्षाच्या मुक्ताबाई तिने देवाची माय गल्लीमध्ये मारलं सुख आहे काय. नाथरायाच्या अंगावर मुसलमान थुकला हाय काय सुखाचा सोहळा. जगद्गुरु तुकोबारायांना चालू कीर्तनात मारलं तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले. तुम्ही मारून पहा बरं मले. नाही मी बी दाबून देतो. हो इथं सांगून राहिले आम्ही सुखाचे सोहळे भोगून राहिलो देवा तुझ्या संगतीत. मार खाल्ला ना हो. लोकांनी मारलं तुमच्या अंगावर थुकले लोक. गल्लीत मारलं भर कीर्तनात येऊन मारलं तरी म्हणता सुखा. खोटे आहेत तुमचे साधू म्हणीन कोणी. पुरावा देतो. देवाची ताकद नाही साधूले दुःख दिन म्हणून. महात्म्याला दुःख दिन देवाची पावर नाही. मग आलं कसं काय. दुःख कधी येते बाबा. दुःख कधी येईन आपल्याला. आपलं जर पाप असलं तर दुःख येईल. मग ज्याईनं देवाच्या नावानं जोग घेतला बाबाजी आहेत देवाच्या नावाने देवासाठी घेऊन
देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग तेजियेला. बाबाजी आहेत, भगवे वस्त्र घातले, भगवंताच्या नावानं राहून राहिले, सगळं त्याग केला, काहीच घेणं देणं नाही, संसाराशी घेणं देणं नाही, फक्त देवासाठी. काय खाऊन तो देव या महात्म्याला दुःख दिन सांगा बरं. तुकोबार आहे, संसारात असून संन्यासी होते, संन्यासी होते. तुम्ही ना असं कसं महाराज? मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, 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 दिले दोन्ही, झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आज कीर्तन करायचा वेगळा आनंद आहे. हा, मला सांग जा एकदा किती वाजले, मला काही समजत नाही. 11:15. जास्त लांब होत नाही बापू. हो, साधू म्हणजे पांढरे कपडे भगवे कपडे, याला साधू नाही म्हणत. तुकोबार आहे, गृहस्थ आश्रमात राहिले. हां, पण मनरूपी बकरी, जे मन आहे हे मनरूपी बकरी देवाजवळ बांधून ठेवली होती, संसारात चरायला दिसली फक्त. मग या महात्म्याले दुःख देण्याची पावर नसती त्या देवाची. पण साधू संत देवाले सांगतात, देवा आम्हाला दुःख दे. का? जाते म्हणती महादुःख ते भक्ताशी भगवंत स्वरूप दे, जाते म्हणती परम सुख ते आवश्यक भगवंत. ज्याला महादुःख म्हणतात ते महादुःख खऱ्या साधूले देव आहे. देवाची आठवण तुम्हाला सुखात येते की दुखात? जिथं दुःख आहे तिथं देव आहे. पांडवांच्या जवळ दुःख होतं, मागे पुढे उभा, कौरवाचं सुख होतं, देव नव्हता. मग आपल्या महात्म्यांनी त्या देवाला सांगलं, देवा आम्हाला दुःखात ठेव. का? परी त्या देवाची आठवीत, पहाते पांडव अखंड वनवास, परी त्या देवाची आठवीत, परी त्या देवाची आठवीत, परी त्या बसा बाबाजी. विठ्ठल आता कीर्तन लांबवत नाही, म्हणजे महात्मे लोक येऊन बसले, त्यांना काही थांबवणं माझं बरोबर नाही. हा, एकदा भजनच करून टाकू. विठोबा विठोबा
6 ते पांडव अखंड वनवासी, अखंड दुःखामध्ये जीवन. पण भगवंतानं सोडलं नाही, त्यांनी भजन सोडलं नाही. दुःख हे लक्षात घेऊन ऐका. दुःख आमचे सद्गुरू सखाराम बाबा सांगायचे, दुःख हे परमार्थाची माय आहे. दुःख देवाची जननी आहे. असं कसं महाराज? दुःखामध्ये देवाचा आठव आहे आणि सुखामध्ये देवाचा विसर आहे. आमच्या गावात एकानं शेत पेरलं, लक्ष देऊन ऐका. पाऊस पडला. मग मी त्याला भेटलो, म्हटलं काका काय पुण्य हो, पेरणं झालं आणि पाऊस आला. मग त्यानं काय म्हणावं बाबा, देवाची कृपा, संताचे उपकार असं. मग मला म्हणे, मग महाराज हे का टाळ वाजवणार, 7-4 गोटा ठेवून पेरलं. हो माई जिरोली भाऊ त्यानं. मी देवाजवळ गेलो, म्हटलं देवा यानं माई जिरोली. देव म्हणे टेन्शन घेऊ नको, मी त्याची जिरवतो. जे देवानं बटन दाबलं भाऊ, पाणी 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 पाणी, सकाळी पाणी, दुपारी पाणी, संध्याकाळी पाणी, जिकडे तिकडे. उडदाले कोंब, मुंगाले कोंब, कापसात कोंब, ज्वारीले कोंब, कोमच कोंब. आणि मग मी त्याच्या भेटीला गेलो. राम 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 राम. बरं आहे काय महाराज, तुमच्या देवानं बरं नाही केलं. पहिले काय म्हणे 7-4 गोटा ठेवून पेरलं. म्हटलं आता बाबडीचं खोल ठेव. दुःखामध्ये देवाचा आठव आहे आणि सुखामध्ये देवाचा विसर आहे. म्हणून आमच्या संतांनी का हो सुखाचे सोहळे भोगले ना बापू. तुम्हाला दिसते देवाच्या संगतीत राहणं याच्यापेक्षा काय सुख. असा राहिला तो काही देव बनून नाही राहिला. आता तुम्ही कथा ऐकली 8 दिवस, म्हणून मी दळलेलं दळत नाही जास्त. मधुमंगल गरीब गोपाळ, खायची सोय नाही अशी परिस्थिती. रोज खातं गड्या मधू माझ्या घरचं. तुझ्या घरचं आणणार आहे काही? घरी गेला, आईला सांगते, आई भगवान म्हणतात, कृष्ण म्हणते आज तुझ्या घरचं खायचं. आईच्या डोळ्यातून अश्रू आले. बाळा राजाचं लेकरू आहे नंदबाबाचं, त्याच्या घरी लोण्याचे गोळे आहेत रे. मी मजुरी करतो, आपल्या घरी काही नाही खायले. नाही आई, कृष्णा म्हणे आज तुझ्याच घरचं जेवायचं. 15 दिवसाचं ताक उतरंडीमध्ये होतं. काढलं ते एका ग्लासामध्ये घेतलं आणि देवाले घेऊन गेला. 15 दिवसाचं ताक तेव्हा काय फ्रीज होते माय, ते खराब झालं, बुरशी आली. पण लेकरू गोपाळ गेला घेऊन देवाले. पाहिलं जवळ गेल्यावर खराब वास आला, ते काळं पडलं. मग आपल्या मित्राले, त्याला काय आपल्या मित्राले हे कसं काय पाजाव म्हणून स्वतःच पेलं. इतकं खराब होतं, आज जाईना, अटकलं. असं तोंड केलं, डोळे लावले, देवानं पाहिलं. मध्ये माझ्यासाठी आणलं, स्वतः पेतो. धावत आला तो देव, त्याच्या तोंडाले तोंड लावलं, ओठाले ओठ, आणि त्याचं तोंड दाबलं आणि ते खराब ताक पेला तो. आता याच्यासारखा आनंद सांगा कशाला. म्हणून आमचे संत म्हणतात, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि आपण ज्यात सुख मानतो ते ताकाचं सरोवर आहे, अभंगाचं. घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर. येथे नवनीताचे पुरा, येथे नवनीताचे पुरा. नाही देखिले ते मिळा भोग सुखाचे सोहळे. येथे नवनीताचे पुरा, येथे नवनीताचे पुरा. नाही देखिले ते मिळा भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीत आहे. घरी म्हणजे संसार, हा ताकाप्रमाणे मी पहिलेच बोललो तो तसाच आहे. येथे नवनीताचे पूर, इथं लोणी आहे. संसारात तुम्ही किती मरमर करा, काय भेटते आपल्याला? काही तुम्ही संन्यास घेणार नाही, काही मी संन्यास घेणार नाही. बाबा याला आपण म्हणू का द्या खरा दीक्षा, आपण चिटकलो लवचिंबक सारखी.
मी दिंडी चालवतो बाबा. माझ्यासंग म्हातारे लोक 70 वर्षाचे 65 वर्षाचे. मग माझं म्हणणं आहे आम्ही संसारिक आहोत पण आम्ही महिनाभर विसरतो ना. मग तुम्ही 60 वर्ष संसार केला महिनाभर दिंडीत विसरा ना. 3 दिवस चालतात भगवान बाबा. 4थ्या दिवशी म्हातारीले फोन जेवली. खोटं नाही सांगत. दिंडीत आला ना भूल ना. 3च दिवस. बरेच म्हातारे मला फोन मागतात बाबा फोन द्या. मी देतो रेकॉर्डिंग लावून देतो. जेवढे म्हातारे बोलले ते सगळं रेकॉर्ड करतो आणि दुसऱ्या दिवशी मग कीर्तनात सांगतो. बा आमच्या दिंडीतले म्हातारे करतात बाबाला रिद्धी प्राप्त आहे. किती कमवा तुम्ही मी आपण काही काय देते आपला मुलगा आपल्याला. किती इस्टेट गोळा करा तो आपल्याला पाणी देते अंगठ्याने. घे रे म्हणते आता घे ना. याच्यात लय हे आहे बरं. तुम्ही पहा हिंदूची संस्कृती मंदिरात घंटी का वाजवाव याच्याशीच कारण आहेत. आता जेवढं सांगणं होत नाही अंगठ्यानंच काऊन देतात पाणी. आता हे चालते यात सांगलं तर कारण यात दोन्ही कार्यक्रम आहे बाबा. कालाही आहे आणि पुण्यतिथी आहे. हां घे म्हणते. स्वतःचा मुलगा शेवटच्या दिवशी बापाले घे ना घे. लय मरमर केली रे. पाणी देते. दुसरी गोष्ट काय देते तो मांडी देते खांदा देते. लोक म्हणतात कुळात दिवा पाहिजे. घे ना दिवा. दिवा पाणी दिलं मांडी दिली खांदा दिला पेटून देते. आणि 5वी गोष्ट काय देते जोरानं सांगा. किती कमवलं तरी शेवटच्या दिवशी काय देते सगळे समजलं. हा मग फक्त देवच चांगला आहे संत संगती चांगली आहे. तुकोबाराय म्हणतात देवा तू काढून दिलं तरी जाणार नाही. तू का म्हणे आता बडिता आम्ही नवदो बडिता नाही देखील ते मिळ नाही देखील ते मिळ नाही देखील ते मिळ आम्ही नवदो आम्ही नवदो नाही देखील ते मिळ नाही देखील ते मिळ
का म्हणे आता आम्ही नवजोद वडिता देवा, आता आम्ही तू काढून दिलं तरी आम्ही तुला सोडणार नाही. आपण असंच जीवन जगा, परमार्थासाठी वेळ काढा, पवित्र तुळशीच्या माळी गळ्यात घाला. आज ज्यांच्या 10वं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन आहे, तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा. त्यांच्या पुण्यतिथीला महान महान तपस्वी संत आले, वारकरी संत आले. खूप मोठा आनंदाचा सोहळा आहे. काल्याचं कीर्तन होतं बा, तुमच्याच गावातून फोन आला, या ठिकाणी आलो. भगवंत जेव्हा साधूंना त्रास होतो तेव्हा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. भगवंताचा अवतार कशासाठी झाला सर्वांनी कथा ऐकली. काय काय चरित्र केलं 8 दिवस ऐकलं. का ग वगैरे मारिले बाळपणी अवघी दैत्यखानी बुडविली. वेगवेगळे गोपाळ, एका गोपाळाचं चरित्र सांगलं तरी आलं काय. पे भ वै वे वात. पेंद्यासारखा भविष्य सांगणारा कोणी नव्हता. वैद्यासारखा वेदांत कोणाला कळत नव्हता. वाकड्यासारखा तर्क कोणाला कळता येत नव्हता. पेंद्यानं देवाच्या जन्माच्या आधी भविष्य सांगलं होतं. यशोदा मैयाला दिवस राहिले. मग गवळणी जमा झाल्या, अशा म्हाताऱ्या गवळणी. का हो काय होईन व यशोदेले. एक गवळण म्हणे माय पेंद्याचा अभ्यास आहे, पेंद्याला आणावं. बुड्या बुड्या गेल्या. पेंद्या चाल रे. काय यशोदा मैयाला काय होते सांग. तर दक्षिणा दक्षिणा द्या असला की हो ना बापा देऊ चाल. मग बसवलं. आता पेंद्या वजनात पिळं गिळं टाकलं. पेंद्यानं पंचांग पाहिलं. सांग पेंद्या काय होईल यशोदेला. सगळ्या बाईच्या मनात मुलगा झाला पाहिजे, राज्याले राजा पाहिजे. काढलं पंचांग. पहिला शब्द ऐका. काय मुलगी होती म्हणे. सांगलं मुलगी होती. मुलगी होते म्हणतावर बायाले राग आला. म्हणजे हानला पेंद्या रपा रप रपात. तो पेंद्या म्हणे अरे पुढे ऐका ना, अजून लय राहिलं. एक म्हातारी म्हणे माय पाय व आपण मारलं. 2 असतील व जुडवी असतील म्हणे. मुलगा आणि मुलगी असेल त्याचा ऐका पहिले. तो म्हणे पुढे ऐका. सांग मार जा नका म्हणे. नाही सांग म्हणे. मुलगी होते म्हणे. हा आणि ते राहत नाही म्हणे. व माय मरते म्हणते व उभाऱ्या दाळ भद्राय हाना पेंद्या. डबल हानला पेंद्या. आणि पेंद्याचंच खरं होतं की नाही खरं. मुलगी होते ते राहत नाही, ते तिकडे जाते आणि तिकडचं. मग हे सांगलं पेंद्यानं. पेंद्या म्हणे मरत नाही हे, मुलगी तिकडे जाते. हा आणि तिकडचा देव इकडे येते. जिनं सांगलं होतं याले आणा, तिलेही बाया लागल्या बोलायला. तू मूर्ख, हा पागल आहे म्हणे. बापू देवाच्या पुढे काहीच पण आज चाललं नाही. पेंद्याला शेवटी पेंद्यानं सोडूनच दिलं. भविष्य नाही काहीच नाही. पेंद्याने हा हे बंद करून टाका. गोपाळ हे अधिकारी होते. खूप खूप साधना केल्या. भगवान श्रीकृष्णाला गोपाळाचं रूप घ्यावं लागलं. लक्ष देऊन ऐका. खोळ्या केल्या. सगळेले माहीत आहे दया दुधाच्या चोऱ्या केल्या. पहिली चोरी दुसऱ्याच्या घरी नाही केली, स्वतःच्याच घरी चोरी केली. लोण्याचे गोळे घेतले देवानं खायले आणि निघले तर आरशामध्ये दिसला देव. आणि देवच देवाले अडवे. आई धाव आई. काय झालं. आपल्या घरात चोर आला. आरशात पाहून पहिली चोरी. बाहेर चोऱ्या केल्या. गवळणी गाराने घेऊन आल्या. यशोदेला जरा सुनवलं. यशोदा मैया तुमच्यासारखीच बाई त्याच्याशी भांडली. बाळ सगुणगुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाने गे. तुम्हाला तुमचं लेकरू चांगलं दिसते की नाही. किती बेकार असे ना मालाल देवच आहे. एक बाई आमच्या गावातला आता काय तुम्हाला सांगतो, माय 1 नंबर बेवळा असला तरी तिला विचारा म्हणा तू या लेख कसा आहे. ते म्हणते बापा मा लेखाले तर जगात जोडं नाही. असं वाटते त्याचं मंदिर बांधा. यशोदा मैया म्हणे महालाल असा नाही तसा नाही. पण मग शेवटी तो रंगे हात पकडला गेला. यशोदा मैयाला वाटलं याले शाळेत टाकायची वेळ आली. मग देवाला शाळेत टाकलं. तेव्हाची शाळा म्हणजे गाई गोधने चारावया जातो. भगवंताला सजवलं, मोरपीस लावलं, घोंगडी खांद्यावर दिली,
आणि देव निघाले गाई चारायला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाल घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाल घोंगडीवाला. रानात गेला रे माझा गोपाल घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाल घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाल घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाल घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाल घोंगडीवाला. माझा गोपाल घोंगडीवाला. माझा गोपाल घोंगडीवाला. मामा होतो तू हुमरी खेळून दमले झाली वेळ. आपलं झालं ना भाऊ तिकडे. अरे गड्या वैद्या वाकड्या टाक घोंगड्या सोळ गाठोड्याशी दोरीच्या. हरी हा करतो गोपाळ काला तिरी बैसून यमुनेच्या. तो काला यमुनेच्या तीरावर झाला. तो आमच्या संतांनी पंढरपुरात आणला. तो आळंदीत आला. तो देहूमध्ये झाला. तो मुक्ताईनगरला झाला. तो पैठणला आला. आदरणीय आमचे शंकर बाबांचा संकल्प. हां 108 गावात कथा करू आणि तोच काला तुमच्या सरपंच साहेबांनी या गावामध्ये आणला. आज आपण सर्व या प्रसादाला भागीदार झालो. आनंद वाटला. खूप सुंदर गाव आहे सरपंच साहेब. खूप सुंदर गाव आहे. मी देवाला एकच मागतो, हे गाव असंच राहिलं पाहिजे. या गावाला दृष्ट नाही लागली पाहिजे. तुम्ही म्हणता दृष्ट, हो दृष्ट म्हणजे जातीवादाची, राजकारणाची. राजकारण कुठेही आहे पण ते 3च दिवस असलं पाहिजे. चौथ्या दिवशी विसरून एका ठिकाणी आले पाहिजे. हाच काल आहे. तुम्ही आपण सगळे एका ठिकाणी येणं मिळून हा सोहळा करणं हा एक काल आहे. म्हणून तुमच्या गावात येऊन आनंद वाटलं. महान तपस्वी संतांचं दर्शन मला झालं. पूजनीय सर्व महाराज मंडळींनी मला सांभाळून घेतलं. महाराजांचा जो संकल्प आहे यातला 30वा सप्ताह, हा 25वा आहे ना, 30वा सप्ताह आमच्या महाराजांच्या गावातच आहे. आदरणीय शिरीष बाबांचीच कथा आहे. 3 फेब्रुवारीची सुरुवात. काल्याचं कीर्तन आदरणीय श्री हरिभक्तीपरायण इंदुरीकर बाबा देशमुख यांचं कीर्तन आहे 10 फेब्रुवारीला. त्यांचा संकल्प आहे ते तुमच्या गावात आले, 8 दिवस राहिले, गावागावात जाऊन राहिले. मग तुम्ही सगळ्या लोकांनी निश्चय करा की बाबांच्या गावात आपण त्या सोहळ्याला गेलं पाहिजे. जासाल ना तुम्ही तर गेले कोमात. तुमच्या गावात एवढा मोठा सप्ताह त्यांच्यामुळे घडून आला. ज्या ज्या गावामध्ये त्यांनी सोहळा केला, करून राहिले, त्या गावांनी त्यांना मदत करा. पंक्तीचं कोणी श्रमदानाची. महाराज आम्ही 6 दिवस 8 दिवस तिथं राहू. गावाचं नाव काय बाबा? भाकरवाडी गाव. तुम्हाला जवळ आहे. तिथं कथा ऐकण्यासाठी जाव अशी सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. प्रत्येक गावातून जे जे मदत होईल, श्रमदान होईल, काय होत असेल ते त्यांना करावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. संतांच्या नामाचा जय घोष करतो. ज्ञानेश्वर कंठी धरिला कृष्ण मनी अवघात. मंडळी आम्ही बळी विरगाडे. जय विठाल जय विठाल. शिंके लावी होतो तिघाचे मेमरी.